संबंधांचे जे आतापर्यंत पाहिले आपण हे सगळे एक्सप्लेनेशन होते 3 प्रकारांचे. पहिल्या प्रकारामध्ये किती एक्सप्लेनेशन पाहिले आपण? 3 है ना. दुसऱ्या प्रकारामध्ये 5 आणि तिसऱ्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त एक्सप्लेनेशन, सगळ्यात जास्त प्रश्न, असं ते आहे. ठीक आहे, चालू करायचं. पहिला प्रश्न, ए हा डी चा भाऊ आहे. प्रश्न व्यवस्थित लिहा म्हणजे उत्तर काढताना टेन्शन नाही. ए हा डी चा भाऊ आहे. व बी चे वडील ए हा डी चा भाऊ आहे. काय लिहिलं त्याच्या पुढे आपण? ए हा डी चा भाऊ आहे. बी चे वडील ते खोडून टाका. बी व सी या बहिणी आहेत. बी व सी या बहिणी आहेत. ए हे बी चे वडील आहे. ए हे बी चे वडील आहे. ए हे बी चे वडील आहे. तर सी चे ए शी नाते काय? सी चे ए शी नाते काय? प्रश्न समजला का? ए हा डी चा भाऊ आहे. बी व सी या बहिणी आहेत. ए हे बी चे वडील आहेत. तर सी चे ए शी नाते काय? असा प्रश्न आहे. झाला का? चला पहा. ए हा डी चा भाऊ आहे. हे तर सोपं होतं. सोपं होतं का? ए हा डी चा भाऊ आहे. सोपं होतं का? काढ मग. ए हा डी चा भाऊ आहे. मेल झालं. पुढे बी व सी या बहिणी आहेत. अजून काही आपल्याला बी व सी बद्दल लिहायची गरज नाही. तिसरं वाचू. ए हे बी चे वडील आहे. ए कोणाचे वडील आहे? लगेच बाणाला पा. जर प्रॅक्टिस चांगली झाली असेल तर तुमचा प्रश्न लगेच सुटतो. ए कोणाचे वडील आहे? ए कोणाचे वडील आहे? बी कोणाचा मुलगा? बी मुलगा आहे का मुलगी अजून माहिती आहे का? नाही. आता पहा, ए आणि डी दोन्ही काय आहेत रे? भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण अशी. हे तर डन झालं की ह्या व्यक्तीचा हा फादर, म्हणजे ह्या व्यक्तीचा हा कोण मग? हा काका किंवा आत्या. वडिलांची बहीण कोण राहते? अरे वडिलांची बहीण कोण राहते आपली? अरे आपल्या वडिलांची बहीण आपली कोण राहते? हा माता. हे माणूस आहे का बाई माहिती का अजून? मग एक तर आपला काका येईन किंवा आते येईन. ते पुढे पाहू आता. बारे समजलं का? पा. ए हे बी चे वडील आहे. आली आकृती. ए आणि डी हे भाऊबंद आहे. पुढे पाहू. बी व सी या बहिणी आहेत. बी व सी या काय रे? बहिणी. म्हणजे आता या दोन्ही बहिणी आहेत तर दोन्ही फिमेल. काय विचारलंय मग? सी चे ए शी नाते काय? सांगा. सी ही ए ची कोण आहे? बोला. मुलगी आली ना? बरोबर आहे. आणि याची कोण रे?
ह्या कोण आहेत या डीच्या? जर हा काका असेल तर ह्या पुतण्या, जर हा काका असेल तर ह्या पुतण्या, आणि ही जर आत्या असेल तर भाषा. कारण लेडीज आहे ना, भाषा भाषी. पाहू तुम्हाला नाते जमता असेल तर पहा, मला तर जमताय. प्रश्न आपल्याला याच्यावर विचारला का? डी वर प्रश्न आहे का? कारण त्याचं लिंग माहित नाही. उत्तर काय आलं रे? मुलगी. उत्तर काय आलं? दुसरा प्रश्न. परत सांगू का? कोणाकोणाला समजला प्रश्न? प्रश्न अशाच लोकांना समजेल ज्यांना आकृती बनवता येईल. चला पुढचा प्रश्न. डी हा के चा भाऊ आहे. डी हा के चा भाऊ आहे. खालच्या ओळीवर लिहायचं. यम ही के ची बहीण आहे. यम ही के ची बहीण आहे. आर हे डी चे वडील आहे. आर हे डी चे वडील आहे. आर हे डी चे वडील आहे. यस ही एम ची आई आहे. एस ही एम ची आई आहे. एस ही एम ची आई आहे. तर के चे तर के चे आरशी नाते काय? के चे आरशी नाते काय? माझ्यासाठी महत्वाचं आहे आकृती तुम्हाला जमते का? आकृती जमत असेल तर उत्तर ऑटोमॅटिकच जमेल. शाबास, व्हेरी गुड. एक 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 पाहायचं भाऊ. डी हा ए चा भाऊ आहे. ओके. यम ही के ची बहीण. अजून त्याचं काही दिसतंय का? मग हे सोडून द्यायला पाहिजे होतं, हे पुढचं घ्यायचं. डी हा के चा भाऊ. यम ही के ची बहीण. के कोण आहे माहित नाही, मेल किंवा फिमेल असू शकतो. आर हे डी चे वडील. ओके. मग जर हा आर डी चा वडील आहे तर यांचा बी वडीलच. यस ही एम ची आई, म्हणजे दोन्ही नवरा बायको. व्हेरी गुड. शाबास. चला आपण आकृती तयार करू. चांगली ग्रोथ आहे, येत आहे लोकांना. डी हा के चा भाऊ. लक्ष दे रे. डी हा के चा भाऊ म्हणजे हा मेल. के कोण आहे माहित नाही अजून. माहिती आहे का? पुढे माहिती पडली. यम ही के ची बहीण. के ची बहीण आहे ना. कोण रे? यम. बहीण येत फिमेल. आलं का? पहिल्या दोन लाईन मध्ये आपल्याला 3 लोक भेटताय. अजून मी आपल्याला समजलंय का के कोण आहे असं? समजलंय का? पुढे पाहू. डी हा ईचा सॉरी आर हे डी चे वडील. कोणाचे रे? डी चे ना. कोण? आर हे डी चे वडील मेल. आता वडील हे तर आई बी अशीलच. डायरेक्ट ढगातून तर काही येणार नाही.
हा हा आर हे डी चे वडील. मग आता याच्याहून येतं समजलं की हे तिन्ही पोरं जे हे कोणाचे आरचे, आणि या तिन्ही जणांले जर बाप आहे तर माय बी असेलच. पाहू पुढे दिलाय का. यस ही यम ची आई, मुद्दाम दिला असं. यस ही म्हणजे अभिगतड्यांना असं केलं असेल, तसं करायची गरज नाही होती. मग हे काय होऊन जाईल, याचा बाप वेगळा आणि याची माय वेगळी, म्हणजे या बांधची आपल्याला गरज नव्हती. यस ही कोणाची आई आहे, यमची, जे की के आणि डी चे भाऊ पण येते, हे तिन्ही एकत्र आहेत ना. मग आता यस ही जर यमची आई आहे तर 100% दोन्ही काय झाले रे, नवरा बायको, आणि ही फिमेल. मग याचाच अर्थ आपल्याला के बद्दल तो माणूस आहे का बाई आहे, मुलगा आहे का मुलगी आहे दिलेलं नाही. तर सगळ्यांची आकृती अशी झाली का पहा पहिले, मग उत्तर काढू. प्रॅक्टिस करणे पडेल, हा प्रॅक्टिस करणे पडेल तेव्हा ते जमीन. आणि आजच करणे पडेल. जर तुम्हाला संध्याकाळी बी करून टाकली तरी हे काही जुमजणार नाही. समजताय ना. तर दुपारी पटकन याला एक रिव्हिजन देऊन टाकायची. झालं. कोणाकोणाची आकृती सेम अशीच होती, मला पाहू द्या किती लोकांचे. व्हेरी गुड. चुकलं होतं, कुठं चुकलं, कुठं. हा आता समजलं ना कसं होत होता. हे बा चुकलं तोच शिकतोय, ज्यांचं बरोबर येतंय ते कुठे चुकता मग परीक्षामध्ये. त्याकरता चुकणं महत्वाचं आहे. चुकलं ते उलट चांगलंय, आणि बरोबर येत असेल तर काही टेन्शन नाहीये. आता प्रश्न सोडवू मग. के चे आरशी नाते काय, के चे आरशी नाते काय, कोण सांगत उत्तर. हा प्रश्न पहा आता. के चे आरशी नाते काय. आता हा महत्वाचा प्रश्न आहे, स्टार. आता तुम्हाला के चं उत्तर विचारलंय का आर चं उत्तर विचारलंय, कोणाचं उत्तर विचारलंय. म्हणजे त्याचं म्हणणं आहे के आर चा कोण लागतो, के बाप लागतो, के आर चा कोण लागतो, काय लागतो, मुलगा किंवा मुलगी, असं त्याचं उत्तर येईल. मुलगा किंवा मुलगी असं उत्तर त्याचं येईल. उलट जर केलं, आर चे के शी नाते काय, मग वडील. समजतंय का. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला चे लागलेलं असेल त्याचं उत्तर आपल्याला विचारलेलं असतं. समजतंय का. के चे आरशी नाते काय, समजतंय का. आता माझं नाव पंकज आहे. पी चे तुमच्याशी नाते काय, शिक्षक. तुमचे पी शी नाते काय, विद्यार्थी. समजतंय का. म्हणजे ज्याला चे लागलेला असेल त्याचं उत्तर सांगायचं. जमीन. दुसरा तिसरा प्रश्न, तिसरा ना. ए हा बी चा भाऊ आहे, ए हा बी चा भाऊ आहे. लिहिलं खालच्या ओळीवर. हे ना असं धड्यासारखं लिहायचं नाही. हे जर धड्यासारखं लिहिलं तुम्ही तर मग जमणार नाही. एक एक लाईन लिहायची, त्याच्या खाली खाली लिहत यायचं, तेव्हा ते जमतं. लिहिली लाईन. आता खालच्या ओळीवर लिहायचं. सी हे ए चे वडील आहे, सी हे ए चे वडील आहे. डी हा ई चा भाऊ आहे, डी फॉर डफडी. डी हा ई चा भाऊ आहे. ई ही बी ची मुलगी आहे, ई ही बी ची मुलगी आहे.
तर खालच्या ओळीवर तर डी चा काका किंवा मामा कोण? तर डी चा डी फॉर डफडी, डी फॉर डॉग, डी चा काका किंवा मामा कोण? एकदम सोपं आहे, काढा पटापट. ए हा बी चा भाऊ आहे, बरोबरचं चिन्ह. एम ही के ची बहीण आहे, बरोबरचं चिन्ह. आर हे डी चे वडील आहे, सॉरी डी हा ई चा भाऊ आहे, बरोबरचं चिन्ह. ई ही बी ची मुलगी आहे, बाण. कितलं सोपं आहे पा. काय सोडा पटापट. जो आपल्याला सोडवताना दिसत नाही त्याला नंतर घ्यायचं, ती लाईन नंतर वापरायची, म्हणजे ती लाईन स्किप करायची. झालं, शाबास. झालं, सोडवू का मी? लक्ष द्या. ए हा बी चा भाऊ आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. ए हा बी चा भाऊ आहे. आलं, पहिल्या लाईन मध्ये तुम्हाला हे सापडलं असेल. एकदम सिंपल, एकदम फुल माइंड जायचं त्याच्यात, आपण चुकायलाच नको. सी हे ए चे वडील आहे, सी हे ए चे वडील आहे. वडील म्हणजे माणूस, क्लिअर का? सी हे ए चे वडील आहे म्हणजे सी ले दोन पोरं, एक ए आणि बी. पोरं म्हणजे एक मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही मुलं, जे काही असेल. हे दोन्ही भाऊ बहीण आहे ना, भाऊ बहीण भाऊ भाऊ जे काही असेल ते. पण सी त्यांचा बाप आला, कन्फर्म. कन्फर्म. 3 नंबरची लाईन. डी हा ई चा भाऊ आहे, डी हा ई चा भाऊ आहे. ही लाईन नंतर सोडवायची. आता आपण इथे लिहू शकतो का, आपल्याकडे ना डी आहे ना ई आहे, याचाच अर्थ आपल्याला 3 नंबरची लाईन नंतर सोडवायची. हे ज्याच्या लक्षात येईल तोच बुद्धिमत्ता विषयामध्ये पास होईल. ही लाईन आपण पहिलेच कुठे सोडवणार आहे आता, की डी हा ई चा भाऊ आहे, इकडे साईडला लिहून घ्यायचं. डी हा ई चा भाऊ आहे. झालं, सोडलं आपण तिला. ई ही बी ची मुलगी, ई ही बी ची मुलगी. आलं का रे पाय? मुलगी म्हणजे फिमेल. आणि जी की कोणाची, कोणाचं आहे पाहू तिथे काय लिहिलं होतं. ई ही बी ची मुलगी, बी ची मुलगी तर आपण दाखवली. आता त्या वरच्या लाईन वर जी आपण सोडली ती, डी हा ई चा भाऊ, हा भाऊ आहे, डी हा ई चा भाऊ. झालं. आता फक्त असं आहे की आपल्याला बी च कन्फर्म ते मेल आहे का फिमेल आहे माहित नाही. एवढं मोठं गणित वाचलं पण बी माणूस आहे का बाई आहे आपल्याला माहित नाही. बाकी सगळ्यांचं आपल्याला माहित आहे. प्रश्न पाहू. तर डी चा काका किंवा मामा कोण? हे बाईक रे, हा डी आहे, जे के यांचे पोरं आहे. मग आता हा आपल्याला माहित नाही हा मेल आहे
का फिमेल आहे हे आपल्याला माहित नाही, पण हे डन आहे की हे दोन्ही भाऊ भाऊ किंवा दोन्ही भाऊ बहीण काहीतरी असू शकतात। आता याच्यातला हा तर डन आहे, कोण आहे रे? माणूस आहे। मग जर आई असेल तर हा त्यांचा मामा, हा त्यांचा काय रे? आणि हा जर याचा भाऊ असेल तर मग काय येईल रे? म्हणजे त्याने प्रश्न विचारतानाच आपल्याला देऊन टाकले की यांचा मामा किंवा काका कोण, तर काय ए। या प्रश्नाचं उत्तर आहे ए, जमीन। म्हणून ते शेवटी ठेवले होते दोन टॉपिक, सोपे सोपे पहिले शिकून टाकले। आता जे लोक गैरहजर आहे ना त्यांचं जबरदस्त नुकसान आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, ए बी ची बायको आहे। ए, हे लिहिलं का भाऊ? हे लिहून घ्या पहिले, बाकी जर आलं तर चालेल, हे पहिले लिहून घ्या। ही आकृती काढा पहिले, मग पाहू पुढचा प्रश्न। ए बी ची बायको आहे। सी ए ची बहीण आहे। सी ए ची बहीण आहे। सी ए ची बहीण आहे। 3 नंबरची लाईन, सी चे वडील डी आहे। सी चे वडील डी आहे। सी चे वडील डी आहे। 4थी लाईन, ई डी चा मुलगा आहे। ई डी चा मुलगा आहे। तर ई व बी चे नाते काय? तर ई व बी चे नाते काय? ई फॉर एलिफंट। तर ई व बी चे नाते काय? काळा बराबर। झालं काय? जिजू काय? हा बस बरोबर सांगते ना ती, शुद्ध मराठीत भाऊजी म्हणता है ना। जिजू पाहू ना काय पाहू? कुसू चला सोडू का भाऊ? प्रॅक्टिस करावी लागेल। चला, ए बी ची बायको, ए बी ची बायको ही फिमेल, महानवरा। झालं डन, तिथल्या तिथे मोडून टाकायचं काम। सी ई ची बहीण, सॉरी सी ए ची बहीण, ए ची बहीण आहे ना सी, पाहू ना या दोन्ही बहिणी झाल्या ना। बहिणीचा नवरा कोण आलं? सी चे वडील डी आहेत। सी चे वडील, सासरा बी सापडला हा। सी चे वडील कोण आहेत रे? वडील आहे म्हणजे जावई, जावई
सासरा, साली, बायको, पाहुणा, जवाई. आलं का? हे सगळं कशाच्या भरोश्यावर? फक्त प्रॅक्टिसच्या भरोश्यावर. 3 चिन्ह पाठ केले आपण. नवरा बायको, भाऊ बहीण, आई वडिलांपासून मुलगा किंवा मुलगी. पुढे ई डी चा मुलगा आहे. ई डी चा मुलगा यांचा भाऊ, या दोन्हींचा. ई डी चा मुलगा मेल, साला, साली, बायको, सासरा. हा मी जेव्हा चला पुढे आता. तर ई व बी चे नाते काय? ई व बी चे नाते काय? ई चे बी चे नाते म्हटलंय का? हे बघ रे कसं विचारलंय. ई व बी चे नाते काय? मग इथे लक्ष दे. उत्तर कसं द्यायचंय आता. आता तिथं आपल्याला ऑप्शन मध्ये भेटेल. पहिले कोणाचं नाव आहे? मग ईला आपण साला न म्हणता काय म्हणतात त्याला रे? मेवना. आणि काय म्हणता मराठीत? आपल्या भाषेत पाहुणा म्हणता. भाऊजी. अजून काहीतरी आहे ना? दाजी. सोपं दाजी, जिजाजी. मेवणा आणि दाजी असं त्यांचं रिलेशन असेल. ऑप्शन मध्ये आपल्याला दोन्ही दिसतील. हा बंद करून देऊ. तर